ट्रिग्नोमेट्री फर्स्ट पॉईंट आहे फंडामेंटल आयडेंटिटीज. तर फंडामेंटल आयडेंटिटीज यामध्ये काय केलं आपण, हे स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केलेलं आहे. म्हणजेच अँगल XOP इज इन स्टँडर्ड पोझिशन, P having coordinate x and y, then length OP किती आहे, 1 आहे. आणि बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला तर आन्सर काय येईल याचं, x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता लेंथ OP किती आहे, 1 आहे. लेंथ OP इज 1. देअरफॉर स्क्वेअरिंग वी गेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 1. किंवा रेडियस जरी 1 नसेल तर इथे काय मिळेल, r स्क्वेअर मिळेल. म्हणजे त्याने सुद्धा आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज मिळतात. मग अँगल जर थीटा असेल तर P चे कोऑर्डिनेट काय येतात, कॉस थीटा आणि साइन थीटा येईल. P हॅव्हिंग कोऑर्डिनेट अँगल XOP इक्वल टू थीटा, देन P हॅव्हिंग कोऑर्डिनेट कॉस थीटा साइन थीटा. तर आता इथे कॉस थीटा आणि साइन थीटा टाकलं तर आयडेंटिटी काय येते, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजेच P चे कोऑर्डिनेट कॉस थीटा आणि साइन थीटा आहेत. आणखी P चे कोऑर्डिनेट काय आहेत, XY आहेत. कंपॅरिझन केलं तर x ची व्हॅल्यू कॉस थीटा, y ची व्हॅल्यू साइन थीटा. मग आपण इथे x ची व्हॅल्यू टाकली कॉस थीटा आणि y ची व्हॅल्यू टाकली साइन थीटा. तर ही झाली फर्स्ट आयडेंटिटी. आता ह्या आयडेंटिटीला आपण कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं. कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं तर किती मिळतं, कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. देअरफॉर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी नंबर सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट जे आहे याला आपण साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं तर काय मिळेल पहा, कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. आणि देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी नंबर 3. अशा आपल्याला 3 आयडेंटिटीज मिळतात. फर्स्ट कोणती आहे, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. सेकंड आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि थर्ड आहे कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. अशा 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. तर पुढचा पॉईंट पहा, डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर आपण यापूर्वी पाहिलं साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू, थीटा कितीही आपण ग्रेटर घेतला किंवा स्मॉल घेतला तर थीटाच्या व्हॅल्यू ह्या का साइन थीटा किंवा कॉस थीटा याच्या व्हॅल्यू काय येतात, साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू आपण पाहिलं काय येतात, 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 1/2 प्लस ऑर मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 एवढ्याच व्हॅल्यू येतात. याच्या व्यतिरिक्त कितीही आपण स्मॉल अँगल घेतला असेल किंवा ग्रेटर अँगल घेतला असेल तरीही व्हॅल्यू इतर येत नाहीत, या व्हॅल्यू एवढ्याच येतात. तर मग याला डोमेन म्हणजे काय, जे आपण थीटाचे व्हॅल्यू घेतो त्याला म्हटलं जातं डोमेन. आणि जे आपलं आन्सर येतं साइन थीटा इक्वल टू सपोज स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 आहे, त्याला त्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, त्या व्हॅल्यू याच्यात येतात, रेंज सेटमध्ये येतात. म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, तर साइन थीटाच्या व्हॅल्यू याचा डोमेन R आहे आणि कुठपर्यंत व्हॅल्यू येतात, -1 टू +1 पर्यंत आन्सर येतं. त्याचप्रमाणे कॉस थीटा सुद्धा डोमेन त्याचा R आहे आणि रेंज सेट कोणता आहे, -1 टू 1 आहे. आता पुढचं पाहू आपण टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजेच काय लिहितात, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग कॉस थीटा जर 0 असेल, आता याच्यामध्ये कंडिशन काय आहे, कॉस थीटा इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच कॉस थीटा जर 0 असेल तर आपल्याला टॅन थीटा फाइंड करता येत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, टॅन थीटा इज नॉट डिफाईन्ड म्हणतो. म्हणजेच कॉस थीटा कोणत्या व्हॅल्यूनं 0 आहे, कॉस थीटा कोणत्या व्हॅल्यूनं 0 आहे पहा. तर आपण याच्यामध्ये पाहिलं होतं, इथे सर्कल आपण स्टँडर्ड युनिट सर्कल काढलं, इथे कोऑर्डिनेट पाहिले 1 0, इथे पाहिलं 0 1, इथे काय येतात -1 0 येतात आणि इथे येतात 0 -1, अशा आपण व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. मग कॉस थीटा 0 कोणत्या व्हॅल्यूला आहे, इथे पहा ही व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ही π/2 आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू 0 आहे, याचा अर्थ ही आहे 3π/2. किंवा आपण जर क्लॉकवाईज काउंट केला तर
इथपर्यंत किती झाला -π/2 आहे, म्हणजे इथे प्लस ऑर मायनस येईल. किंवा आणखी जर पाहिलं तर इथे क्लॉकवाईजने काउंट केला तर हा अँगल किती येईल -3/2 येईल, म्हणजे प्लस ऑर मायनस 3/2. आणखी आपण रोटेशन वाढवत गेलो, रोटेशन सेकंड, रोटेशन थर्ड, तर त्याप्रमाणे आपल्याला हे पुढचे अँगल मिळतात. म्हणजे याची पुढची व्हॅल्यू काय मिळते प्लस ऑर मायनस 5π/2 प्लस ऑर मायनस 7π/2 अशा व्हॅल्यू मिळतील. म्हणजेच कॉस थिटा काय होईल, ह्या ज्या व्हॅल्यू टाकल्या तर काय होईल कॉस थिटा 0 येईल. पण कॉस थिटा 0 यायला नको म्हणून आपण डोमेन सेट काय घेतला r मायनस, इथे जनरलायझेशन केलं त्याचं ह्या व्हॅल्यूंचं, म्हणजे 2n+1 मल्टिप्लाय π/2 आणि n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर. सेट ऑफ इंटिजर म्हणजे यांची व्हॅल्यू प्लस ऑर मायनसमध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकता येते. सपोज आपण +1 टाकलं असेल तर किती मिळेल 2 + 1 म्हणजे 3 झालं, 3π/2. यांची व्हॅल्यू 0 असेल तर किती होईल π/2. आत्ताच आपण पाहिलं ह्या व्हॅल्यूना काय होतंय कॉस थिटा 0 येत आहे. म्हणजेच ह्या व्हॅल्यू सोडून आपल्याला रिअल नंबर घ्यायचा आहे डोमेन सेटमध्ये आणि याचा रेंज सेट काय येईल आर येईल, म्हणजे रिअल नंबरच येईल. ठीक आहे, म्हणजे डोमेन सेट काय आला टॅन थिटाचा r मायनस 2n+1 π/2 अँड n बिलॉंग्स टू i म्हणजे सेट ऑफ इंटिजर अँड रेंज सेट इज r. तसंच आता कोसेक थिटा पाहूया. कोसेक थिटा म्हणजे 1/sin थिटा, 1/sin थिटा. मग आता ह्या ठिकाणी कंडिशन काय आहे साइन थिटा 0 यायला नको. साइन थिटा जर 0 असेल तर कॉस थिटा इज नॉट डिफाईन्ड. म्हणजेच 1/0ला पाहिलं आपण 1/0 असेल म्हणजे इथे कोणताही नंबर असेल आणि डिनॉमिनेटर जर 0 असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येत नाही, म्हणजेच त्याला म्हणतो आपण नॉट डिफाईन्ड. मग कोसेक थिटा इज नॉट डिफाईन्ड व्हेन साइन थिटा इज 0. मग साइन थिटा कोणत्या व्हॅल्यूनं 0 येईल तर इथे पाहू आपण साइन थिटा कोणत्या व्हॅल्यूनं 0. ह्या सेकंड व्हॅल्यू पाहिजे आहे साइन थिटाच्या व्हॅल्यू, म्हणजेच पहिली व्हॅल्यू 0 आहे, पहिली व्हॅल्यू 0. इकडे आता इथपर्यंत पाहिलं ही आहे पाय. त्यानंतर रोटेशननुसार पाहिलं 1 रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे पुन्हा किती येईल 2π येईल. आणखी इथपर्यंत पाहिलं 2π + π 3π येईल. आता आणखी पुढच्या व्हॅल्यू तुम्हाला समजतील 4π 5π अशा पद्धतीने व्हॅल्यू येतील. आणि जर निगेटिव्हने आपण कन्सिडर केलं तर अशा पद्धतीने पहा, निगेटिव्हने कन्सिडर केलं तर इथपर्यंत किती झाले -π, म्हणजे इथे काय येईल प्लस ऑर मायनस येईल, प्लस ऑर मायनस 2π येईल, प्लस ऑर मायनस 3π येईल. मग याचं जनरलायझेशन काय झालं nπ, where n is the set of integer. म्हणजेच cosec theta is not defined when theta equal to nπ. म्हणजेच cosec theta फाइंड केव्हा होईल ह्या व्हॅल्यू सोडून. मग r मायनस nπ where n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर. हा आहे याचा डोमेन सेट. आता रेंज सेट पहा. रेंज सेट काय म्हटलं r मायनस -1 to 1, म्हणजेच -1 to 1च्या दरम्यानच्या व्हॅल्यू सोडून याचा हा रिअल नंबर येईल. रेंज सेट काय येईल -1 to 1च्या मधल्या व्हॅल्यू सोडून रिअल नंबरचा सेट म्हणजे त्याचा रेंज सेट झालेला आहे. आता पुढचं पहा सेक थिटा फंक्शन. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा. आणि मग हे फंक्शन केव्हा डिफाईंड होणार नाही जर कॉस थिटा 0 असेल तर, म्हणजेच कॉस थिटा 0 यायला नको. आणि कॉस थिटा कोणत्या व्हॅल्यूनं 0 येतो आपण पाहिलं, कोणत्या व्हॅल्यूनं येतो π/2 प्लस ऑर मायनस π/2 प्लस ऑर मायनस 3π/2. याचं जनरलायझेशन काय केलं आपण 2n+1 π/2 केला. म्हणजेच सेक थिटा याचा डोमेन सेट r मायनस 2n+1 π/2 n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर अँड रेंज सेट इज कोसेक थिटा सारखाच आहे, म्हणजेच रिअल नंबर एक्सेप्ट ओपन इंटरव्हल -1 to 1. म्हणजे -1 to 1च्या दरम्यानचे व्हॅल्यू. म्हणजेच पहा आपण हे नंबर लाईन काढली, इथे 0 असेल, इथे 1 असेल, इकडे -1 असेल, तर ह्या दरम्यानच्या व्हॅल्यू सोडून म्हणजे 1 आणि -1 येऊ शकतात. ओपन इंटरव्हल असेल एंड पॉईंट्स त्यामध्ये येतात, पण याच्या दरम्यानचे व्हॅल्यू येत नाही. म्हणजेच 1 लेस दॅन काय व्हॅल्यू असेल ती आणि -1 लेस दॅन x लेस दॅन 1 अशा पद्धतीने. म्हणजेच x च्या व्हॅल्यू -1 पेक्षा मोठ्या असतील आणि 1 पेक्षा लहान असतील अशा व्हॅल्यू सोडून हा त्याचा डोमेन रेंज सेट असेल. r मायनस -1 to 1 ह्या व्हॅल्यू सोडून याचा रेंज सेट झालेला आहे. ठीक आहे. आता कॉट थिटा पहा. कॉट थिटा म्हणजेच कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग कॉट थिटा
हा केव्हा फाइंड होणार नाही, जर साइन थिटा 0 असेल. म्हणजेच साइन थिटा हा 0 नको आपल्याला. मग साइन थिटा जर 0 नको असेल तर साइन थिटा कोणत्या व्हॅल्यूने 0 आहे, एन पायला 0 आहे. म्हणजेच कॉट थिटा इज नॉट डिफाइंड व्हेन साइन थिटा इज 0 आणि देअरफॉर कॉट थिटा याचा डोमेन काय आला, आर मायनस एन पाय, एन बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर अँड रेंज सेट इज आर. अशा पद्धतीने डोमेन आणि रेंज सेट याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल पाहूया एक्सरसाइज 2.2 चे. एक्सरसाइज 2.2 मधील एक्झाम्पल नंबर फर्स्ट. याचं सोल्युशन पहा काय आहे. एक्झाम्पल 2 sin a equal to 1 equal to square root of 2 cos b and pi by 2 less than a less than pi and 3 pi by 2 less than b less than 2 pi. Then find the value of tan a plus tan b divided by cos a minus cos b. आता ह्या ठिकाणी काय करणार आपण, आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज 3 माहिती आहेत. कोणत्या माहिती आहेत, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. सेकंड आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशा 3 आयडेंटिटी आपल्याला माहिती आहेत. मग आता आपण इथे व्हॅल्यू लिहूया. 2 sin a इक्वल टू 1 म्हणजेच 2 sin a इक्वल टू 1 असेल तर साइन ए ची व्हॅल्यू किती मिळेल, इक्वल टू 1/2 येईल. आता यावरून आपण कॉस थिटाची व्हॅल्यू, कॉस ए ची व्हॅल्यू काढूया. मग कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए. म्हणजेच आयडेंटिटी आपण यूज केलेली आहे कोणती, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इक्वल टू 1. म्हणजेच कॉस स्क्वेअर ए इक्वल टू काय येतं, 1 मायनस साइन स्क्वेअर ए येतं. देअरफॉर 1 मायनस साइन ए ची व्हॅल्यू आहे 1/2. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 1/4 दॅट इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 4 म्हणजे 4 मायनस 1/4 म्हणजेच व्हॅल्यू आली 3/4. आणि देअरफॉर कॉस ए इक्वल टू, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला आपण तर कॉस स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय होती, कॉस स्क्वेअर ए म्हणजे 3/4 तर कॉस ए ची व्हॅल्यू काय येईल, प्लस ऑर मायनस √3/2 येईल. आता ए हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, ए लायझिन कोणता क्वाड्रंट, π/2 लेस दॅन ए लेस दॅन पाय. π/2 म्हणजे 90 डिग्री, पाय म्हणजे 180 डिग्री. म्हणजेच 90 पेक्षा अँगल ए मोठा असेल आणि 180 पेक्षा लहान असेल. म्हणजेच लायझिन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये साइन कोणतं असतं, कॉसला मायनस आणि साइनला प्लस असतं. म्हणजेच कॉस ए काय होईल, निगेटिव्ह येईल, मायनस √3/2. हे झालं कॉस ए ची व्हॅल्यू. आता आपण यावरून टॅन ए काढूया. देअरफॉर टॅन ए इक्वल टू, टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. देअरफॉर इक्वल टू साइन ए ची व्हॅल्यू 1/2 आणि कॉस ए ची व्हॅल्यू मायनस √3/2. म्हणून आन्सर आलं -1/√3. म्हणजे डिनोमिनेटर सेम होता तो कॅन्सल केला तर आन्सर आलं -1/√3. आता आपण सेकंड व्हॅल्यू काढूया. आणखी काय दिलंय, 1 इक्वल टू √2 cos b. म्हणजेच 1 इक्वल टू √2 cos b. तर यावरून cos b ची व्हॅल्यू मिळते. cos b किती येईल पहा, cos b इक्वल टू 1/√2 येईल. आता आपण साइन b काढूया. म्हणजे साइन स्क्वेअर b ची व्हॅल्यू काय लिहिणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर b. 1 मायनस कॉस स्क्वेअर b. आणि देअरफॉर कॉस b ची व्हॅल्यू आहे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर केला म्हणजेच 1 मायनस 1/2 येईल. दॅट इज 1 मायनस 1/2 म्हणजेच किती आलं, 1/2. आणि देअरफॉर साइन b इक्वल टू, दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं म्हणजेच प्लस ऑर मायनस 1/√2. आता बी लायझिन कोणता क्वाड्रंट आहे पहा बीचा, बी लायझिन काय म्हटलेलं होतं एक्झाम्पलमध्ये, 3π/2 लेस दॅन बी लेस दॅन 2π. म्हणजे 3π/2 याचा अर्थ 270, 2π म्हणजे 360. म्हणजेच हा 270 पेक्षा बी मोठा असेल आणि 360 पेक्षा लहान असेल. म्हणजेच अँगल बी लायझिन फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थमध्ये जर अँगल असेल तर साइन कोणते असतात, प्लस मायनस. याचा अर्थ कॉस बी पॉझिटिव्ह आणि साइन बी निगेटिव्ह. आणि देअरफॉर साइन बी इक्वल टू -1/√2. -1/√2 येईल. आता आपल्याला टॅन बी पण काढावं लागेल. देअरफॉर टॅन बी इक्वल टू, म्हणजेच इक्वल टू
साइन बी अपॉन कॉस बी, साइन बी अपॉन कॉस बी. तर साइन बीची व्हॅल्यू किती होती, साइन बी इक्वल टू काढली आपण 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि कॉस बी आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे पहा. देअरफॉर इक्वल टू, पुन्हा पहा आपण इथे व्हॅल्यू काढलेल्या होत्या. इथे कॉस बीची व्हॅल्यू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि साइन बी व्हॅल्यू काढली आहे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. त्या व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी टाकल्या. टॅन बी मध्ये साइन बी अपॉन कॉस बी म्हणजे -1 अपॉन रूट 2 डिवायडेड बाय 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणून याचं आन्सर किती आलं, -1 आलं. टॅन बीचे आन्सर -1. आणि देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी दॅट इज इक्वल टू, टॅन एची व्हॅल्यू काढली होती आपण, ती आलेली आहे -1 अपॉन रूट 3 आणि टॅन बीची व्हॅल्यू किती आलेली आहे -1 डिवायडेड बाय कॉस एची व्हॅल्यू होती -√3 अपॉन 2 आणि मायनस कॉस बीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. अशा या व्हॅल्यू आहेत. आता पुढे सॉल्व केलं आपण तर डिनॉमिनेटर सेम करूया, म्हणजेच इक्वल टू इथे किती होईल -1 -√3 डिवायडेड बाय √3. डिनॉमिनेटरला कसं सॉल्व करायचं, डिनॉमिनेटर इथे सेम करूया, म्हणजेच किती -√3 मल्टिप्लाय √2 -2 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 दॅट इज इक्वल टू -1 -√3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि मल्टिप्लाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय -√3 स्क्वेअर रूट ऑफ 2 -2. देअरफॉर आणखी सॉल्व केला आपण, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजेच मायनस कॉमन काढलं तर इथे काय होईल, प्लस होऊन जाईल आणि इक्वल टू किती येईल 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय, इथे 2 म्हणजे √2 मल्टिप्लाय √2, मग स्क्वेअर रूट ऑफ 2 कॉमन काढूया, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये येईल √3 प्लस √2 अशी ही स्टेप येईल. म्हणजेच आपण इथे 2 म्हणजेच काय लिहिलं, स्क्वेअर रूट ऑफ 2 लिहिलेलं आहे पहा. ही व्हॅल्यू आपण इथे टाकलेली आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 2 कॉमन काढलं, इथे काय झालं मायनस आहे, इथे पण मायनस आहे, म्हणजेच काय केलं आपण मायनस साईन कॉमन काढलं, मायनस काय झालं, वरती न्यूमरेटरला मायनस साईन येईल, डिनोमिनेटरला मायनस कॉमन येईल, म्हणजे आपल्याला ही स्टेप अशा पद्धतीने लिहिता येईल पहा. इथे प्लस होईल, इथे मायनस, इथे प्लस होईल, अशा पद्धतीने स्टेप आपल्याला लिहिता येईल. आता इथे काय झालं, सगळे प्लस झाले, म्हणजेच आन्सर आपलं किती आलं 1 प्लस इथे एक स्क्वेअर रूट ऑफ 2 कॅन्सल होते पहा, 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय √3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2. अशा पद्धतीने हे आपलं आन्सर मिळेल टॅन ए प्लस टॅन बीचं डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. आता पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत आपण, नंबर 2. इफ साइन ए अपॉन 3 इक्वल टू साइन बी अपॉन 4 इक्वल टू 1/5 and A and B are angles in the second quadrant, then prove that 4 cos A plus 3 cos B equal to -5. तर याचं सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. काय दिलेलं आहे, साइन ए डिवायडेड बाय 3 इक्वल टू साइन बी अपॉन 4 इक्वल टू 1/5. याचा अर्थ या दोघांचा रेशो किती आहे, 1/5 आहे. म्हणजेच आपल्याला फर्स्ट रिलेशन असं लिहिता येईल, साइन ए अपॉन 3 इक्वल टू 1/5 लिहिता येईल. आणि मग सेकंड काय लिहिता येईल, साइन बी अपॉन 4 इक्वल टू 1/5 असं हे सेकंड लिहिता येईल. आता आपण फर्स्ट पाहूया. देअरफॉर साइन ए इक्वल टू किती मिळतं, 3/5. हा 3 आपण इथे घेतला, म्हणजे तो डिनॉमिनेटरला होता, इथे न्यूमरेटरला जाईल 3/5. आता आपण कॉस एची व्हॅल्यू काढणार, म्हणजेच कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आपण आयडेंटिटीचा वापर केला, म्हणजेच 1 मायनस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 9/25 दॅट इज इक्वल टू 25 मायनस 9 डिवायडेड बाय 25 आणि देअरफॉर इक्वल टू 16/25. म्हणजेच ही व्हॅल्यू मिळते कॉस स्क्वेअर एची. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस एची व्हॅल्यू काय येईल, प्लस ऑर मायनस 4/5. आता ए कोणत्या क्वाड्रंटमध्ये पाहू आपण,
ए लाईज इन काय म्हटलेलं आहे एक्झाम्पलमध्ये लिहिलेलं होतं पहा, ए अँड बी अँगल्स इन द सेकंड क्वाड्रंट. मग अँगल ए जर सेकंडमध्ये असेल, ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर कॉस ए निगेटिव्ह असेल. देअरफॉर कॉस ए इक्वल टू -4/5 म्हणजे याला मायनस साईन येईल. ठीक आहे. आता पुढचं पाहणार आहोत आपण. आणखी एक रिलेशन काय दिलं होतं, साइन बी डिवायडेड बाय 4 इक्वल टू 1/5 and therefore sin b इक्वल टू 4/5. म्हणजे दिलेलं रिलेशन होतं sin a अपॉन 3 इक्वल टू sin b अपॉन 4 इक्वल टू 1/5. याचा अर्थ या दोघांचा रेशो इक्वल आहे आणि तो आहे 1/5. आपण फर्स्ट रिलेशनमध्ये काय पाहिलं, sin a अपॉन 3 इक्वल टू 1/5 पाहिलं. आता सेकंड रिलेशन काय मिळतं, sin b अपॉन 4 इक्वल टू 1/5. म्हणून आपण sin b ची व्हॅल्यू काय काढली, 4/5. आता आपण कॉस बी ची व्हॅल्यू काढणार आहोत आपण. कॉस स्क्वेअर बी म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर बी and therefore equal to 1 minus 4/5 bracket square that is equal to 1 minus 16/25 that is 25 minus 16 divided by 25. आता ही स्टेप तुम्हाला समजत असेल. 1 म्हणजे किती लिहिलं आपण, 1 म्हणजे 25/25 मायनस 16/25. म्हणजे काय केलं, इथे डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला 25 ने मल्टिप्लाय केलं. तर इथे किती आलं, 25 मल्टिप्लाय 1 म्हणजे 25 आणि इथे 1 होता म्हणजे 25 येईल. मग पुढची स्टेप काय, डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन म्हणजेच 25 मायनस 16 डिवायडेड बाय 25. देअरफॉर इक्वल टू 9/25. आता ही व्हॅल्यू आली आहे कॉस स्क्वेअर बीची. आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस बीची व्हॅल्यू किती येईल, +or-3/5. कॉस बी किती आलं, +or-3/5. आता बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, दिलेलं होतं ए अँड बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग बी जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर कॉस बी सुद्धा काय होईल, निगेटिव्ह येईल. म्हणजेच आन्सर आलं -3/5. अशा पद्धतीने झालं इथपर्यंत. आता काय विचारलं आपल्याला, प्रूव्ह दॅट. म्हणून आता जे प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट 4 cos a प्लस 3 cos b इक्वल टू -5 याचे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये LHS कोणतं, मग LHS आहे 4 cos a प्लस 3 cos b. हे झालं आपलं LHS इक्वल टू 4 cos a प्लस 3 cos b. आता इथे आपण cos a ची व्हॅल्यू टाकू. cos a किती होतं, -4/5 आणि cos b ची व्हॅल्यू किती आहे, -3/5. देअरफॉर -16/5 मायनस 9/5 दॅट इज इक्वल टू, डिनोमिनेटर सेम आहे म्हणजेच -16 - 9 डिवायडेड बाय 5. तर किती आलं, -25/5. म्हणजेच 5 ने डिवाइड केलं तर आन्सर आलं -5 आणि -5 काय होतं, याच्यामध्ये RHS होतं. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपण हे प्रूफ पाहिलेलं आहे. तर पुढचं एक्झाम्पल पहा. इफ नंबर 3 इफ tan θ इक्वल टू 1/2 देन इव्हॅल्युएट 2 sin θ प्लस 3 cos θ डिवायडेड बाय 4 cos θ प्लस 3 sin θ. तर याचं सोल्युशन पहा. सोल्युशन tan θ इक्वल टू किती दिलेलं आहे, 1. फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आता आपल्याला, म्हणजेच 1 प्लस tan स्क्वेअर θ इक्वल टू काय होतं, sec स्क्वेअर θ. आणि देअरफॉर sec स्क्वेअर θ इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर θ आणि tan θ आहे 1/2. देअरफॉर इक्वल टू 1 प्लस 1/4 म्हणजेच 4 प्लस 1 डिवायडेड बाय 4 म्हणजेच येतं 5/4. देअरफॉर sec θ ची व्हॅल्यू काय, मग sec θ इक्वल टू sec θ किती आलं, √5/2 येईल. आता इथे प्लस ऑर मायनस मध्ये व्हॅल्यू येईल, पण आपल्याला क्वाड्रंट दिलेला नाही म्हणून tan θ पॉझिटिव्ह हा एकतर फर्स्ट मध्ये असेल किंवा थर्ड मध्ये असेल. θ लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट ऑर
थर्ड क्वाड्रंट, तर आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंटचं लिहूया, नंतर तुम्ही थर्ड क्वाड्रंटनुसार लिहू शकता. म्हणजे थर्डमध्ये असेल तर सेक थिटा काय होईल, निगेटिव्ह येईल. थर्डमध्ये असेल तर निगेटिव्ह येईल. तर इथे किती आला आता, सेक थिटा इक्वल टू किती लिहिलं आपण, स्क्वेअर रूट ऑफ 5/2 आलं. देअरफॉर कॉस थिटाची व्हॅल्यू काढूया. कॉस थिटा किती येईल मग, 1/सेक थिटा. देअरफॉर किंवा सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा असं लिहिलं तरी चालतं. देअरफॉर इक्वल टू सेक थिटाचं रेसिप्रोकल किती आला, 2/√5 ही झाली कॉस थिटाची व्हॅल्यू. आता आपण साइन थिटा काढणार आहोत. मग साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर आता कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, 1 - 2/√5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 - 4/5. देअरफॉर किती मिळेल मग, 5 - 4/5 and therefore equal to 1/5. देन साइन थिटा इक्वल टू, तर साइन थिटाची व्हॅल्यू किती येते, साइन थिटा इक्वल टू ±1/√5. आता आपण थिटा कन्सिडर केला, थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणून इथे प्लस साइन येईल. ठीक आहे, आता आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची आहे, 2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. देअरफॉर इक्वल टू 2 मल्टिप्लाय साइन थिटा किती होतं, 1/√5 प्लस 3 मल्टिप्लाय कॉस थिटाची व्हॅल्यू होती 2/√5 डिवायडेड बाय 4 कॉस थिटा, म्हणजेच 4 मल्टिप्लाय कॉस थिटा आहे 2/√5 प्लस 3 मल्टिप्लाय साइन थिटा आहे 1/√5. देअरफॉर इक्वल टू, आता डिनॉमिनेटर पहा, √5 आहे दोन्ही ठिकाणी, इथे पण आहे. मग आपण न्यूमिरेटरचे ॲडिशन करू, म्हणजेच 2 प्लस 3 मल्टिप्लाय 2 किती झाले 6 डिवायडेड बाय √5 इक्वल टू डिवायडेड बाय इथे किती येईल, 4 मल्टिप्लाय 2 किती झाले 8 प्लस 3 डिवायडेड बाय √5. आता डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच इक्वल टू किती येईल, 8/11. हे झालं आपलं फायनल आन्सर, 8/11. आणि जर आपल्याला अँगल जर थर्डमध्ये असेल, म्हणजे आपण पाहिलं टॅन थिटा जर 1/2 आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, फर्स्टमध्ये किंवा थर्डमध्ये. आता आपण काय केलं, थिटा फक्त फर्स्टमध्ये आहे असं कन्सिडर केलेलं आहे. थिटा लाईज इन, इथे लिहिते पाहिजे तर मी, थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग थिटा जर फर्स्टमध्ये असेल तर सेक थिटा पॉझिटिव्ह येईल, म्हणजेच इथे आपण प्लस साईन लिहिलेलं आहे. आता तुम्हाला सेकंड स्टेपने जर काय लिहायचं असेल तर काय म्हणाल तुम्ही, टॅन थिटा का सेकंड स्टेपने आपल्याला लिहायचं असेल तर याच्या पुढची स्टेप, आता सेक थिटापर्यंत झाले, इथे तुम्ही काय लिहाल प्लस ऑर मायनस. म्हणजेच थिटा जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर सेक थिटाची व्हॅल्यू किती आली, -√5/2 आली. किती आलं, सेक थिटाची व्हॅल्यू फर्स्टमध्ये आहे म्हणजे प्लस असेल, सेक थिटा पॉझिटिव्ह. आता आणखी पहा, साइन थिटा इथे किती म्हटलं, 1/√5. म्हणजेच आता फर्स्टमध्ये असेल तर सगळे पॉझिटिव्ह आहेत, आपण कन्सिडर केलं थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, आता पुढचं पाहणार आहोत. आणखी आपल्याला इथे प्लस ऑर मायनस साईन आला असतं पहा, इथे प्लस ऑर मायनस. तर आणखी काय म्हटलं, थिटा इज इन फर्स्ट क्वाड्रंट, थिटा इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर साइन थिटाचं काय साईन कोणतं येईल, पॉझिटिव्ह येईल. साइन थिटा इक्वल टू 1/√5 येईल. आता आपल्याला जर आणखी पाहायचं असेल, टॅन थिटा इक्वल टू 1/2. देअरफॉर थिटा लाईज इन ऑल्सो थर्ड क्वाड्रंट. थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट, किंवा इथेच लिहिते मी, देअरफॉर थिटा लाईज इन फर्स्ट और थर्ड क्वाड्रंट.
क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर ह्या 8/11 आपण आन्सर पाहिलेले. आता पुढचं पाहणार आहोत आपण. जर थर्ड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर आता आपण व्हॅल्यू लिहिली होती टॅन थिटाची, त्यावरून आपण सेक थिटाची व्हॅल्यू लिहिली. सेक थिटा किती आलं होतं, ±√5/2 आलं होतं. आता थिटा जर थर्डमध्ये असेल तर सेक थिटा काय होईल, थर्डमध्ये सेक थिटा निगेटिव्ह येईल, √5/2 आन्सर येईल. सेक थिटा किती आलं बघा, इथे स्टेप आहे. सेक थिटा किती लिहिलं, ±√5/2. आता जर थिटा थर्डमध्ये असेल तर सेक थिटा निगेटिव्ह, कॉस थिटा जर निगेटिव्ह तर सेक थिटा सुद्धा निगेटिव्ह. मग सेक थिटाची व्हॅल्यू किती आली, -√5/2. आता आपण कॉस थिटा लिहूया. कॉस थिटाची व्हॅल्यू किती येईल मग, -2/√5 येईल. आता यावरून आपण साइन थिटा काढणार आहोत. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 - कॉस स्क्वेअर थिटा आणि देअरफॉर इक्वल टू 1 - -2/√5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 1 - 4/5 दॅट इज 1 - 4/5 म्हणजे किती आलं, 1/5 आलं. तर साइन थिटा किती लिहिणार, ±1/√5. पण थिटा कुठे, थर्डमध्ये आहे. थिटा जर थर्डमध्ये असेल तर साइन थिटा निगेटिव्ह आहे, म्हणजेच -1/√5 हे आन्सर येईल. तर आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची होती, 2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. पहा, 2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा. तर 2 मल्टिप्लाय साइन थिटा आहे -1/√5 प्लस 3 मल्टिप्लाय कॉस थिटा आहे -2/√5 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय कॉस थिटा म्हणजे -2/√5 आणि प्लस 3 मल्टिप्लाय साइन थिटा आहे -1/√5. देअरफॉर इक्वल टू -2/√5 -6/√5 डिवायडेड बाय -8/√5 -3/√5 म्हणजे प्लस 3 मल्टिप्लाय -1 किती आलं, -3. दॅट इज इक्वल टू -2 - 6 डिवायडेड बाय √5 डिवायडेड बाय -8 - 3/√5. देअरफॉर इक्वल टू -8 डिवायडेड बाय -11 म्हणजेच याचं साईन काय झालं, मायनस मायनस प्लस झालं. आन्सर आलं 8/11. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. म्हणजेच टॅन थिटा जर 1/2 आहे तर तो प्लस साईन आहे पहा टॅन थिटाला, आणि टॅन थिटा पॉझिटिव्ह एकतर फर्स्टमध्ये अँगल असेल किंवा थर्डमध्ये अँगल असेल. असं आपण 2 मेथडनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, 2 स्टेपमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता पुढचं एक्झाम्पल पहा. पुढचं काय म्हटलं, इफ 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इक्वल टू 0 देन फाइंड परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. तर याचं सोल्युशन कसं लिहिता येईल, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इक्वल टू 0. देअरफॉर आता याच्यामध्ये कॉमन किती येतं, साइन थिटा कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये आलं 2 साइन थिटा प्लस 3 इक्वल टू 0 येईल. आपण साइन थिटा कॉमन काढलाय आणि देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 0 और 2 साइन थिटा प्लस 3 इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला स्टेप लिहिता येईल. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 0 और 2 साइन थिटा इक्वल टू -3 म्हणजेच साइन थिटा इक्वल टू किती व्हॅल्यू येईल, -3/2 येईल. साइन थिटा इक्वल टू -3/2. याचा अर्थ साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल मग, -1.5. पण आता आपण पाहिलं डोमेन आणि रेंज ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा. तर साइन थिटाची रेंज काय येते, क्लोज इंटरव्हल -1 to 1 म्हणजे साइन थिटाच्या व्हॅल्यू ह्या +1 आणि -1च्या दरम्यान येतात. मग आता इथे काय म्हटलं आपण, -1.5. तर -1.5 येणार नाही, म्हणजेच साइन थिटा नॉट इक्वल टू -3/2 ही व्हॅल्यू येणारच नाही, कारण ती -1च्या पुढे जाते. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 0. साइन थिटा इक्वल टू 0. देअरफॉर साइन थिटा जर 0 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू कोणत्या येतात मग, आता आपण पाहिलं होतं याच्यावर. इथे कोऑर्डिनेट काय होते, 1 0 होते, इथे 0 1 होते, इथे होते -1 0, इथे होते 0 -1 होते. तर साइन थिटा 0
म्हणजेच इथे आहे पहा 2 ठिकाणी. तर त्यावेळेला कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, एकतर 1 असेल किंवा -1 असेल. म्हणजेच कॉस थिटाच्या 2 व्हॅल्यू आल्या. कॉस थिटा इक्वल टू +or-1 आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन लिहिता येतं. तर पुढचं एक्झाम्पल पहा. फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा सच दॅट 2 cos square theta इक्वल टू 3 sin theta. मग cos square theta व्हॅल्यू टाकू आपण 1 - sin square theta इक्वल टू 3 sin theta. and therefore 2 - 2 sin square theta इक्वल टू 3 sin theta. and therefore आता इथे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म होईल. दोन्ही व्हॅल्यू आपण पुढे घेऊया, म्हणजे प्लसचं मायनसचं प्लस झालं. 2 sin square theta प्लस 3 sin theta प्लस 3 sin theta -2 इक्वल टू 0. अशा फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन मिळतं. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडता येतात. मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय -2 आलं पाहिजे, म्हणजेच 2 मल्टिप्लाय -2 मल्टिप्लिकेशन, आणि ॲडिशन 3 आलं पाहिजे. मग असे फॅक्टर कोणते, हे मल्टिप्लिकेशन येतं -4, म्हणजेच मल्टिप्लिकेशन -4 आणि ॲडिशन 3 असे फॅक्टर येतात. 4 मल्टिप्लाय -1 येईल. म्हणजे 4 आणि -1 याचे ॲडिशन पहा. इथे -4 म्हणजे काय लिहिणार, 4 मल्टिप्लाय -1, आणि 3 म्हणजे किती लिहिणार, 4 - 1. असे याचे फॅक्टर येतात. देअरफॉर 2 sin square theta प्लस 4 sin theta मायनस sin theta -2 इक्वल टू 0. आणि देअरफॉर आता पहिल्या 2 टर्म्समध्ये 2 sin theta कॉमन येईल, आणि ब्रॅकेटमध्ये किती आलं, sin theta प्लस 2. आता ह्या 2 टर्म्समध्ये -1 कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये आलं sin theta प्लस 2 इक्वल टू 0. देअरफॉर आता फर्स्ट ब्रॅकेट काय येईल, 2 sin theta -1, सेकंड ब्रॅकेट येतो sin theta प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजेच ह्या दोघांमध्ये sin theta प्लस 2 कॉमन आलं, ब्रॅकेटमध्ये किती राहिलं, 2 sin theta -1. देअरफॉर 2 sin theta -1 इक्वल टू 0 और sin theta प्लस 2 इक्वल टू 0. देअरफॉर sin theta इक्वल टू 2 sin theta इक्वल टू 1 येईल, म्हणजेच आन्सर किती आलं, sin theta ची व्हॅल्यू 1/2 और sin theta इक्वल टू -2. sin theta इक्वल टू -2. पण रेनसेटनुसार रेनसेट काय होता, क्लोज इंटरवल -1 to 1, म्हणजे -2 येणार नाही. देअरफॉर sin theta नॉट इक्वल टू -2. देअरफॉर ओनली sin theta इक्वल टू 1/2. फक्त एवढी एकच व्हॅल्यू येईल, ही व्हॅल्यू येणार नाही, कारण रेनसेट काय -1 to 1 आहे. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू किती असेल, मग sin theta जर 1/2 तर थिटा किती असेल, 30 डिग्री. देअरफॉर थिटा इक्वल टू 30 डिग्री. असं याचं सोल्युशन येईल. ठीक आहे. त्यानंतर नंबर 8, 9 आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.